गुड इव्हनिंग मित्रांनो, इंडियन बँकेचा प्रोग्राम आहे त्याची तयारी जोरदार चालू आहे. आमची BSNचा मीटिंगचा प्रोग्राम चालू आहे आणि इथं केस्टार म्हणून हॉटेल आहे. त्या केस्टारच्या इकडे हा प्रोग्रामची जय्यत तयारी चालू आहे. झेडेम सर वगैरे सगळे लोक येणार आहेत. सो माझ्या मागे बघत असेल स्विमिंग पूल वगैरे. सो आता या प्रोग्रामची तयारी जय्यत झालेली आहे, पण आम्हाला जायचं आहे वेगळ्या ठिकाणी. आज आहे शनिवार, संध्याकाळ होते. आम्ही जातोय आज चाय मिल जाएगी ना इसमें। मी आता पोचलो अलिबागच्या बीचवरती. हे नागाव बीच आहे ॲक्च्युली, माझ्या मागे बघत असाल. आणि खूप सुंदर अशी सकाळ आहे. ॲक्च्युली अलिबागचा हा माझा तिसरा टाईम आहे इकडे येण्याचा आणि खूप छान असं वातावरण आहे. सकाळपासून चहा नाही घेतलेला, पहिल्यांदा चहा घेऊया आणि मग नंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवायच्या आहेत. सो पहिला चहा घेऊया चला. बोले नहीं तुझे नमस्कार मित्रांनो, अलिबागच्या या नागावच्या बीचवरती आल्यानंतर थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर मतलब मला इथं जरा सेफ्टी वाटते. चांगल्या प्रकारचे लोक पण आहेत, बोटीवालेसुद्धा आतमधून फिरत आहेत आणि सपाट आहे, पूर्ण म्हणजे सपाट असा हा अलिबागचा नायगावचा बीच आहे. आता मला सर आतमध्ये बोलत आहेत, मग आतमध्ये जातो. आम्ही अलिबागच्या बीचवरती जातो आहे थोड्या वेळासाठी आणि आता गाडी काढतो आहे मी. आजच्या ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्या सोबत आहे सरांची फॉर्च्युनर, मागच्या वेळी होती स्कॉर्पिओ. मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे. रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत आलो होतो. 11 वाजले होते रात्री. मोस्टली मला वाटतं रात्री आम्ही 12, 1, 2, 3, 3:30 वाजता झोपलो. खूप सारे गणपती अप्पा
इथं बसलेले आहेत, विराजमान झालेले आहेत. काही गणपती बाप्पा जे आहेत ते 21 दिवसांचे असतात, त्यामुळे अजून विसर्जित नाही झालेले आहेत काही मंडळांचे गणपती. आम्ही आता अलिबागमध्ये आहोत आणि अलिबागच्या नागावच्या समुद्र किनाऱ्यावरती आम्ही जाणार आहोत. सुंदर असा समुद्र किनारा आम्ही बघण्यासाठी आता जातोय. माझ्यासोबत आहेत आमचे सर, त्याच्यानंतर सचिन सर आहेत, त्याच्यानंतर अंशुमन सर आहेत. सचिन सर पुढे बसल्यात, त्यामुळं उनको भी दिखाता हूँ मैं. ये सचिन सर. उसके बाद अपने सर भी हैं इधर गाड़ी चला रहे हैं. और पिछली बार का जो सफ़र था दोस्तों वो स्कॉर्पियो में था. अब इस बार हम जा रहे हैं फॉर्च्यूनर में. तो तर अशी मजा करत जातोय आम्ही. तर चला आता बघूया काय काय मजा होते. नागावच्या या बीचवरती पोहोचलोय आता मी. आणि माझ्या मागे बघत असाल हा नागावचा बीच आहे. तर घोडागाडी इकडे घोडागाडी आहे. आणि हा मुलगा इकडं घोडे वगैरे आहेत, घोडागाडी आहे. घोड्यावरून इंडिव्हिज्युअल राईड सुद्धा घेऊ शकताय. या छोट्या छोट्या अशा गाड्या आहेत, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही राईड घेऊ शकताय ॲक्च्युली. आणि बऱ्याचशाच ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे करण्याजोग्या. आणि एक चांगलं काय वाटतं की हा जो बीच आहे असं सपाट आहे एकदम, त्यामुळं ओके. हे बघा करून इथे रेस्टॉरंट आहे, ते फेमस आहे म्हणून सांगितलं चिकनसाठी. तर त्या पतंग रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता येतो. तर Till my shadow turns to sun rays and